नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। महिला वकिलावर चाकूने प्राणघातक हल्ला, आरोपी बहीण जवयाला अटक। धाकट्या बहिणीची घटस्फोटाची केस लढत असलेल्या महिला वकिलावर तिच्या बहीण जवयाने चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना भंडारा शहरात दिवसाढवळ्या घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे। सरिता माकडे असं हल्ला झालेल्या महिला वकिलाचे नाव असून या प्रकरणी भंडारा पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी महेश डोकरीमारे वय 42 वर्ष, राहणार पांडेमहाल असं नाव आहे। सरिता माकडे जिल्हा सत्र न्यायालयात कार्यरत आहेत। सरिता यांच्या बहिणीचे लग्न 2014 मध्ये झाले, मात्र काही काळानंतर त्या दाम्पत्यांमध्ये खडके उडायला सुरुवात झाली। हळूहळू दोघांमधील कौटुंबिक वाद टोकाला जाऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले। ॲडव्होकेट सरिता यांनी त्यांच्या बहिणीच्या बाजूने वकीलपत्र घेतलं आहे। त्याचाच राग मनात धरून आज त्या न्यायालयात जात असताना त्यांच्या बहिणीच्या नवऱ्यानं त्यांना वाटेत रोखलं आणि त्यांच्यावर चाकूने हल्ला केला आहे। ताई, काय तुमचं नाव आहे आणि तुमच्यावर आज जो अटॅक झाला, काय कोणी केला आणि काय वैमनस्य होतं तुमचं त्यांच्याशी? मी सरिता कुलकर्णी, ॲडव्होकेट सरिता माकडे। जो अटॅक केला आहे तो माझ्या बहिणीचा नवरा आहे। त्यांचं मॅटर कोर्टामध्ये सुरू आहे आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना मारण्याची धमकी दिली आहे, जीवे मारण्याची। डिसेंबरपर्यंत तुमचे घराणं पूर्ण समाप्त करू। त्याच्यामुळे त्याच्या आधी पण त्याला 3-4 FIR झाले आहेत आणि प्रतिबंधक कारवाई झाली आहे, परंतु तो काही ऐकला नाही। आणि आज शेवटी मला माझ्या घरी जस्ट पोहोचली होती दवाखान्यातून, तेव्हा त्यांनी माझा मुलगा आणि माझ्या आईसमोर एक चाकू घेतला, धारदार चाकू, आणि तिथं वीट पडलेली होती, त्या विटेने माझ्या डोक्यावर मारलं आणि माझा गळा दाबला। त्याच्यामुळे माझ्या डोक्यामधून रक्त निघालं, रक्तबंबाळ झाली। बाजूचे लोक होते, त्यांनी मला दवाखान्यात नेलं आणि दवाखान्यात नेल्यानंतर मग तिथनं प्राथमिक उपचार झाले आणि मग त्याच्यानंतर मग मी पोलीस स्टेशनला आली। पोलीस स्टेशनमधून मग MLC झालं, सरकारी दवाखान्यात गेलो, तिथं स्टिचेस लागले डोक्याला आणि आता त्याला पकडून आणलं आहे, त्याच्यावर FIR झालेलं आहे।